नमस्कार. मी वैभव कुमार जाधव आयडियल ॲग्रीवेट यामधून आपल्यासमोर येत आहे. आयडियल ॲग्रीवेटची का गरज भासली ह्या प्रामुख्याने आम्ही विचार करत असताना आयडियल ॲग्री सर्च प्रायव्हेट लिमिटेड या एक कृषी उद्योगामध्ये सातत्यानं सेवा देणारी गेली 15 वर्षापासून कार्यरत असणारी कंपनी याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या संलग्नित कृषी व्यवसायाशी निगडीत उद्योग आयडियल ॲग्री सर्चच्या माध्यमातून कृषी निविष्ठा पुरवण्याचं काम आम्ही गेली सातत्यानं 15 वर्ष शेतकरी बंधू असतील किंवा डीलर बंधू असतील यांच्यासोबत आम्ही काम करत आहे. ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या सोबत काम करत असताना त्यांचा पूरक व्यवसाय जर आपण बघितलं तर पशुपालन हा पूरक व्यवसाय आणि पशुपालनामध्ये बऱ्याचशा त्रुटी शेतकऱ्यांच्याकडून आम्हाला समजून आल्या, ज्यामध्ये पशुपालकांच्या जनावरांचं दूध उत्पादन असेल किंवा पशुपालकांची जनावर असतील त्या जनावरांची योग्य ती काळजी असेल, त्यांचा आहार असेल, त्यांची पौष्टिकता असेल, त्या आहाराची पौष्टिकता असेल, ह्या सांभाळणं हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं होतं. आणि त्या दृष्टीनं एक आम्हाला आयडियलच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी कृषी निविष्ठा पुरवण्याबरोबरच जो पूरक व्यवसाय शेतकऱ्यांचा आहे त्या पूरक व्यवसायाला संलग्नित असा एक उद्योग असेल किंवा अशी एक माहिती शेतकऱ्यांच्यापर्यंत चांगले उत्पादन देण्याचा विचार करून आम्ही गेल्या वर्षी आयडियल ॲग्रोवेट या कंपनीची उभारणा केली. आयडियल ॲग्रोवेटच्या माध्यमातून काम करत असताना ज्या समस्या होत्या की दुधामधली फॅट असेल किंवा दुधामधलं SNFची वाढ असेल किंवा दुधामध्ये दुधाची गुणवत्ता असेल, ती गुणवत्ता कशी वाढवता येईल, जर्सी गाय असेल, म्हैस असेल किंवा साध्या गाय असेल, देशी गाय असेल, यांचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं आपल्याला कशा पद्धतीनं खाद्य आहारामध्ये बदल करता येऊ शकतील, भाकड काळ हा कसा कमी करता येऊ शकेल, त्याचबरोबर जनावरांची आरोग्य हे कशा पद्धतीनं सुधारता येऊ शकेल, पशुपालकांना जो योग्य मोबदला दुधापासून मिळणारा योग्य मोबदला आज जर आपण बघितलं तर फक्त दूध विक्री केल्यानंतर जो मोबदला मिळतो त्या मोबदल्यामध्ये आपल्याला जर फॅट चांगले असेल, SNF चांगला असेल तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी दुधाचा मोबदला हा पशुपालकाला चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतो. आणि म्हणून आपण जनावरांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीनं त्या दुधाचं फॅट आणि SNF चांगल्या पद्धतीनं वाढवण्याच्या दृष्टीनं योग्य पर्याय म्हणून आपल्यासमोर आम्ही आयडियल ॲग्रोवेटच्या माध्यमातून आयडियल कॅटल फीड हे आम्ही तुमच्यासमोर देत आहे. आयडियल कॅटल फीड देत असताना बॅलन्स न्यूट्रिशन हे कसं करता येऊ शकतं, जसं आम्ही शेतीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, दुय्यम अन्नद्रव्य असतील, NPK असेल, या घटकांची जसं पिकाला गरज असते त्याच पद्धतीनं किंवा माणसामध्ये जसं मायक्रोन्यूट्रिएंट्स PPM फॉर्ममध्ये लागतात, मुख्य अन्नद्रव्य लागतात, त्या पद्धतीनं जनावरांच्यासाठी बॅलन्स न्यूट्रिशन देण्यासाठी आम्ही आयडियल कॅटल फीड हे मार्केटमध्ये आणलं. आणि कॅटल फीड देत असताना 2 प्रकारामध्ये कॅटल फीड दिलं जातं, त्यामध्ये मॅच स्वरूपामध्ये असेल किंवा गोळी प्रकारामध्ये असेल. मॅच स्वरूपामध्ये काय केलं जातं की ज्यामध्ये कच्चा माल बारीक करून तो नैसर्गिक स्वरूपामध्ये आपल्या जनावरांना दिला जातो, ज्यामध्ये आपल्याला त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी किंवा आहारामध्ये बदल करण्याच्या दृष्टीनं हा मॅश प्रकार आपल्याला जनावरांच्या फायदेशीर असतो. पण प्रामुख्यानं जर बघितलं तर गोळी प्रकारामध्ये आपल्याला बॅलन्स न्यूट्रिशन करता येतो. जो मार्केटमधला नैसर्गिक माल आहे तो बारीक करून देत असताना त्याला आपण मॅश प्रकार म्हणतो, जो आहे त्या स्वरूपामध्ये आपण जनावरांना देतो. पण जर गोळी प्रकारामध्ये जर बघितलं तर आपण नॅचरली त्याचबरोबर त्यामध्ये काही न्यूट्रिशन ॲड करून आपण योग्य त्या गोळीमध्ये आपण जर बघितलं अगदी सुरुवातीला आपण जर बघितलं तर 8 mm 10 mm गोळी मार्केटमध्ये येत होत्या. त्याच्यानंतर त्यामध्ये सुधारणा आपण जर बघितल्या तर त्या सुधारणा करत करत आज 2 mm 4 mm पर्यंतची गोळी ही मार्केटमध्ये आपण देतो. आणि ह्या गोळी देत असताना भाकड जनावरांसाठी वेगळं खाद्य आपल्याला बॅलन्स द्यावं लागतं, दूध देणाऱ्या जनावरांसाठी वेगळं खाद्य द्यावं लागतं, काही लहान वासरे असतात त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीचं खाद्य आपल्याला द्यावं लागतं. त्यासाठी आम्ही 3 प्रकारामध्ये हे खाद्य गोळी प्रकारातलं आम्ही उपलब्ध केलेलं आहे. त्यामध्ये आयडियल रिच हा सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे, ज्यामध्ये बॅलन्स न्यूट्रिशन आपण दूध देणाऱ्या जनावरांसाठी आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यापेक्षा थोडंसं स्टँडर्ड मेंटेन चांगल्या पद्धतीने करून आपण त्या ठिकाणी आयडियल रेस या पद्धतीचा बॅलन्स गोळी पेंड आपण त्या ठिकाणी मार्केटमध्ये दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर आयडियल सपोर्ट जे की आपल्याला भाकड जनावर असतील, कमी दूध देणारे जनावर असतील,
अशा जनावरांच्यासाठी आपण आयडियल सपोर्ट की जे आयडियल रिच असेल किंवा आयडियल रिचच्या तुलनेच्या किमतीमध्ये सुद्धा आपल्याला कमी खर्चामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं देता येऊ शकतं. आज पशुपालक दुधाचं उत्पादन किंवा फॅट वाढवण्यासाठी जवळजवळ 60 ते 70% खर्च ह्या त्या उत्पादन वाढीसाठी त्या ठिकाणी करत असतात, ज्यामध्ये सरकी पेंड असेल किंवा मक्का चुने असेल, गहू आटा असेल किंवा पेंड असेल, गोळी पेंड असेल, याच्यावरती बराचसा खर्च केला जातो. पण तेवढ्या तुलनेत त्या गुंतवणुकीचा परतावा त्या पशुपालकास मिळत नाही. आणि हा परतावा का मिळत नाही यासाठी योग्य ती माहिती होणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी आयडियल ॲग्रोवेटच्या माध्यमातून पशुपालकांचं अवेअरनेस त्यामध्ये होण्याच्या दृष्टीनं आम्ही आयडियल कॅटल फीडच्या माध्यमातून त्या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यासाठी संतुलित आहार आपण जर दिला, आयडियल रिच असेल, आयडियल रेस असेल किंवा आयडियल सपोर्ट, ही जर खाद्यप्रकार आपण वेगवेगळ्या स्टेजमधल्या पशूंना जर दिला तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. आणि त्याचबरोबर आणखी 3 प्रकार आपण गेल्या 2 महिन्यापासून मार्केटमध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये गहू भुसा असेल, मका चुने असेल किंवा सरकी पेंड असेल, हे 3 प्रकार आपण मार्केटमध्ये देत असताना त्यातमधले प्रोटीन्स असतील, व्हिटॅमिन्स असतील, हे चांगल्या पद्धतीनं त्या जनावरांना पशूंना मिळण्याच्या दृष्टीनं आम्ही एक त्यातला बॅलन्स न्यूट्रिशन हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. उच्च प्रतीच्या चांगल्या क्वालिटीच्या मक्यापासून आपण मक्का चुनी ही चांगल्या पद्धतीनं बनवलेले आहे. त्याचबरोबर उच्च प्रतीच्या गव्हाचा जो भुसा असतो, कोणत्याही प्रकारचा भेसळ नसलेला, बऱ्याचशा ठिकाणी भेसळयुक्त अन्नपुरवठा त्या ठिकाणी केला जातो, जसं की नायट्रोजनयुक्त खतं त्या ठिकाणी मिक्स करून किंवा त्याचं पाणी मारून त्या ठिकाणी घातलं जातं, जेणेकरून सुरुवातीला ते चांगलं लागतं. पण कालांतराने सातत्यानं त्याचा वापर जर जास्त प्रमाणात झाला तर जनावरांच्यामध्ये विकनेस यायला सुरुवात होत असते. आणि म्हणून त्या ठिकाणी शुद्ध सात्विक पद्धतीनं आपण हे गहू भुसा असेल, मका चुने असेल, ह्या 2 नवीन प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर सरकी पेंड, कुठल्याही प्रकारची भेसळ नसणारी सात्विक सरकी पेंड, जी दुधाच्या फॅट वाढीसाठी आणि त्याचबरोबर उच्च प्रतीच्या सरकीच्या बियाणापासून तयार केलेली ही सरकी पेंड आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे, ज्यामध्ये प्युअर कॉटन केक आपण ज्याला म्हणतो, ही पेंड आपण मार्केटमध्ये कॅटल फीडच्या दृष्टीनं पशुपालकांच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीनं उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं SNF वाढ करता येऊ शकेल, फॅट वाढवता येऊ शकेल, जनावरांची काळजी चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकेल, जनावरं पोषक चांगल्या पद्धतीने होऊ शकेल आणि आहाराचा बॅलन्स चांगला करण्याच्या दृष्टीनं आपण हे उत्पादनं मार्केटमध्ये दिलेलं आहे, ज्यामध्ये आपण देत असताना गाईसाठी आपण देत असताना 300 ग्रॅम प्रति लिटर दुधासाठी हे प्रमाण आपण त्या ठिकाणी देतो. म्हैशीसाठी असेल तर 400 ग्रॅम प्रति लिटर दुधासाठी याचा वापर आपण त्या ठिकाणी करतो. आणि शरीर पोषणासाठी जे काही लहान वासरू असेल किंवा मोठ्या जनावरांच्यासाठी आपण जर बघितलं 1 ते 1.5 किलो प्रत्येक दिवशी बॅलन्स पूर्ण दिवसामध्ये जर बॅलन्स करून द्यायचं म्हणलं तर आपल्याला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीनं घेता येऊ शकतो. व 15 ते 18 लिटर किंवा त्यापेक्षा अधिक दूध देणाऱ्या गाई म्हशीसाठी टोटल संतुलित बॅलन्समध्ये कॉटन केक असेल किंवा सरकी असेल, त्याचबरोबर गहू भुसा असेल, मक्का चुने असेल किंवा आयडियल रिच असेल किंवा आयडियल रेस किंवा आयडियल सपोर्ट, याचा बॅलन्स पद्धतीने 1 ते 1.5 किलोपर्यंत किंवा 15 लिटरच्या वरच्या गाई किंवा म्हशी दूध देणार असतील तर त्याला बॅलन्स करून जर दिला तर आपल्याला संतुलित पशु आहार हा आपल्याला चांगल्या पद्धतीने देता येऊ शकेल. आणि पशु आहारावरती होणारा खर्च हा त्या ठिकाणी आपल्याला कमी करता येऊ शकेल. आणि चांगलं दूध उत्पादन, चांगलं फॅट हे आपल्याला त्या ठिकाणी घेण्यासाठी एक चांगला पर्याय आपण आयडियल ॲग्रोवेटच्या माध्यमातून तुमच्यासमोर देत आहोत. ज्या ठिकाणी याचा वापर केला नसेल तर त्या ठिकाणी ज्या लोकांनी वापर केलेला आहे त्याच्या व्हिडिओज आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्या व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा त्याचे टेस्टिमोनियल्स आपल्या ठिकाणी आहेत, टेस्टिमोनियल्स आपण बघू शकता किंवा मार्केटमध्ये ज्या ठिकाणी दिलेले आहेत त्याचे अभिप्राय जर आपण घेतले तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये बदल आपल्याला दिसून येऊ शकेल. आणि त्यासाठी या संदर्भामध्ये आपल्या कोणत्याही समस्या असतील तर त्या समस्येच्या संदर्भामध्ये आयडियल ॲग्रोवेटच्या माध्यमातून आमच्या प्रतिनिधीशी तुम्ही संपर्क करा, जेणेकरून चांगल्या पद्धतीचा पशुआहार डेअरी उत्पादक असतील, गोटा उत्पादक असतील, पशुपालक असतील, त्यांच्या दृष्टीनं आपल्याला ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच त्याचा फायदा आम्हाला चांगल्या पद्धतीनं घेता येऊ शकेल. आणि सेवा देण्याची संधी चांगल्या पद्धतीने तुम्ही उपलब्ध करून दिली तर चांगल्या पद्धतीचं संतुलित आहार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं भाग्य आम्हाला त्या ठिकाणी भेटू शकेल. धन्यवाद.